नमस्कार, मी रश्मी सहस्रबुद्धे. असंच सहज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आजचा माझ्या लेखाचा विषय आहे साधा भात ते बिर्याणी. हाच लेख माझ्या सहज मनातलं या पुस्तकात पण तुम्हाला नक्की मिळेल. तर साधारण ना कोरोना काळातलीच एक घटना आहे. त्या काळात माझ्या आवडत्या ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका आशाताई भोसले, ज्या आता नाही आहेत, तर त्यांचं एका पॉडकास्टवर मुलाखत चालू होती. तर ती मुलाखत अर्थात मी बघत होते आणि त्या मुलाखतीत बघताना जाणवत होतं, त्या कोरोना काळ असल्यामुळे त्या ऑनलाईन होत्या मुलाखत द्यायला. त्यावेळेस त्यांचं म्हणजे वय कळत होतं की साधारण 86-87 वय असावं कदाचित. पण वृत्ती मात्र तरुणाला लाजवेल अशी वृत्ती त्यांची दिसत होती. बोलण्यात, एकंदर सगळ्या पॉडकास्टमध्ये रस घेऊन सगळं ऐकणं, सगळ्याची उत्तरं देणं, हे सगळं अगदी तरुणाला लाजवेल असंच होतं. तर अशा या ज्येष्ठ श्रेष्ठ गायिका, त्यांचा पॉडकास्ट मी बघत होते. त्या पॉडकास्टमध्ये एक त्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही संगीतकारांनी संगीत दिलेली गाणी गाता, ती तुम्ही जशीच्या तशी गाता का त्याच्यामध्ये तुमचं काही तुम्ही वेगळं घालता? तेव्हा त्या म्हणाल्या की जेव्हा संगीतकार संगीत देतो त्यावेळेस त्याने दिलेली चाल, ती चालच आम्ही गातो. पण त्या दिलेल्या चालीमध्ये शब्दफेक, त्याच्यातल्या लकबी आणि ते कसं सजवायचं गाऊन, हे मात्र गायकावर अवलंबून असतं. आणि म्हणूनच त्या म्हणाल्या की संगीतकाराने संगीत दिलेली चाल जरी आम्ही गायलो तरी त्यामध्ये ज्या कलाकुसर करायची असते ती मात्र गायकच करत असतो. याच्यावर त्यांनी एक छोटंसं उदाहरण दिलं की त्या म्हणाल्या, अहो बघा ना, साधा भात तयार आहे. आता तो साधा भात साधाच ठेवायचा आहे का त्याची बिर्याणी करायची, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. तसंच त्या चालीचं सुद्धा असतं. गायकाचं ते कसं बसतं की त्यांनी ते साधेपणाने गायचं आहे का त्याच्यामध्ये कलाकुसर करायची. त्यांचं ते सुंदर उत्तर ऐकून मला ना खरंच असं वाटलं की आपण तर सामान्य माणसं असतो. आपल्याकडे सुद्धा प्रत्येकाकडे काही ना काही कसब किंवा काही ना काही आवड किंवा कुठेतरी एक आपण डेव्हलप करू शकू असा गुण नक्की असतो. किंवा आपलं आयुष्यसुद्धा गुण असायलाच पाहिजे किंवा प्रत्येकाला सगळं कसब असेलच असंही नाही. पण आपण जे आयुष्य जगतो तर ते कसं जगायला पाहिजे, तर ते मला एकदम असं जाणवलं की खरंच की आयुष्य तर सगळ्यांनाच दिलेलं आहे. म्हणजे सगळ्यांजवळ साधा भात तयारच आहे. तर त्या भाताची बिर्याणी करायची का कसं, हे मात्र ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पण मला तर असं वाटतं की सगळ्यांनाच बिर्याणी करणं कदाचित नाही जमत किंवा नाही होऊ शकत. नाही तर मग सगळेच सारखे झाले असते आणि मग ज्यांनी बिर्याणी केली आहे त्यांचं काही महत्त्वच राहिलं नसतं. पण याचा अर्थ साधा भात असलेल्यांनी साधाच राहावं असं नाहीच आहे. टप्प्याटप्प्यानं, म्हणजे आधी फोडणीचा भात, मग आणखीन दुसरा भात, असं करता करता टप्प्याटप्प्यांनी जर आपण त्या भाताला सजवत गेलो, म्हणजेच आपल्या आयुष्याला सजवत गेलो, तर क्वालिटी ऑफ लाईफ
किती बदलेल बघा. आणि म्हणून मला त्यांनी दिलेलं उदाहरण प्रचंड आवडलं, की जे आपण सामान्य माणूस जीवन जगताना आत्मसात करू शकू. आपलंच आयुष्य टप्प्याटप्प्याने चांगलं कसं होत जाईल हे आपण ठरवायचं असतं, किंवा जे एकदा ठरवलं तर मग ते पाळायचं असतं. आणि म्हणून मला त्यांनी दिलेलं उदाहरण प्रचंड आवडलं. तर मला वाटतं की आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे ना. साधा भात तर सगळ्यांजवळ आहेच. टप्प्याटप्प्याने आपण आधी फोडणीचा आणि मग आणखीन दुसरा, तिसरा, बिर्याणीकडे वाटचाल तर करूयात. क्वालिटी ऑफ लाईफ, आपलं जीवन, आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल हे बघूयात टप्प्याटप्प्याने. चला तर मग, साधा भात तयार आहे. त्याचा पुढे कोणचा भात करायचा हे ठरवूयात. धन्यवाद. माझा लेख आवडला असेल, माझं वाचन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.